निलंगा तालुक्यातल्या गुंजरगा गावात देखील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। उभं पीक पाण्यात गेल्यानं महिलेनं टाहो फोडलाय। नदीचं पाणी सगळं घुसून शेतकऱ्याचं हातोनात नुकसान झालेलं आहे। नदीकाठच्या शेतकऱ्याचं पूर्ण ऊस व सोयाबीन पूर्ण पाण्याखाली आहे, तरी शासन इकडे बघत नाही। शासनाला माझी विनंती आहे की शासनानं तात्काळ येऊन पंचनामे व पाहणी करावी व तसेच शेतकऱ्याला निसर्गही कोपला शासन बी कोपलं, इकडे कोणीही बघत नाही। तरी शासनाला प्रशासनाला माझी विनंती आहे की तात्काळ येऊन या पूरस्थितीचं पाहणी करावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।